हॅलो गाईज, कसे आहेत? बरे आहेत का? मी बी बरी आहे. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मला आज जायचं होतं बाहेर. मी तुम्हाला सांगितलं ते मला बाहेर जायचं होतं. बघू शकता, जरा थांबा, मी दाखवते तुम्ही माझ्या पोराला. माझं पोरं इथेच आहे. मी तयार होऊन बसले, त्याला किती वेळ झाले त्याला ओरडते. थांबा एक मिनिट, थांबा दाखवते. बघू शकता तुम्ही, मस्त गार्डन आहे. तिथं माझं पोरगं आहे, बघायला तुम्ही. तिथं माझं पोरगं आहे, बघू शकता. इथं त्याला 1 तास झालं बघा मी ओरडते. 1 तास झालं, कंपल्सरी 1 तास झालं मी त्याला ओरडते. ये रे, आपल्याला जायचं बाहेर, ये रे म्हणून त्याला ओरडते. तर काय माझा आवाज बी ऐकी ना आणि माझ्याकडे येत पण ना. बघ कसं करा, ह्या पोरांना असं केलं कसं करावं. एवढं तर मला ह्या पोरांचा राग येते ना. बघू शकता तुम्ही, बघा कशी फिरते ती. हाय का जरा, तर हाय का बघा बघा काय बघा. असं पोरं असते, मला एवढं राग येते बघा, खूप राग येते मला या पोराचं. आता बघा मी झाले, आता मी तयार होऊन बसले. मला जायचं होतं बाहेर, म्हणजे थोडंच फार, म्हणजे घरात जरा बाजार आणायचा आहे, जरा बाहेर जायचं आहे म्हणून जायचं होतं. किती उशीर झालं वाट बघते, किती झालं इथून ओरडते मी, तरी आवाज तरी जायला पाहिजे की नाही. किती एवढं ओरडते तर त्यांना येतच नाही. काय करायचं, काय लय वैताग आलाय पोरांसाठी मला. आणि खरं म्हणजे नेमकं मला जायचं होतं आज जरा कपडे आणायचे होते. कपडे नाही म्हणजे कपडे थोडंसं नाही, ती पोरावांना मला काही तर कपडे आणा म्हणून शॉपिंगला जायचं होतं जरा. बघू शकता मी तयार झाले, कशी दिसते मी. शॉपिंगला जायचं आहे, आता वेळ नाही शॉपिंगला जायचं, टाईम नाही. तरी पण तिथं कसं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला शॉपिंग करायला मला खूप आवडतं. आता 7 वाजले 6, कारण की आज माहिती आमच्या इथं पाणी येणार नाही म्हणून म्हणलं जाऊन यावं म्हणलं. उद्या रविवार असतं, उद्या खूप गर्दी असते बाजारामध्ये, म्हणजे शॉपिंगला जाण्यासाठी खूप गर्दी असते म्हणून मला जाऊ शकत नाही. आज मला टाईम भेटले म्हणून मी आज जाऊ शकते. बघा कशी दिसते मला सांगा कमेंट करून. बघा मी तयार झालेले आहे, आता जाते मी कपडे वगैरे आणायचे, कारण की उद्या रविवार असतं म्हणून उद्या मी जात नाही. आज मला वेळ भेटला आणि उद्या पाणी पण येतं, आज पाणी नाही म्हणून आज चालले. तुम्ही तसं दिवसभर नाही गेले, दिवसभर खूप ऊन असतं आणि खूप वैताग येते फिरायला. संध्याकाळचं म्हणजे जवळच आमच्या इथं, लांब पण नाही, थोडंच लांब आहे, जवळच आहे. इथं जवळ आहे आणि आमच्या इथं जवळच आहे, लई लांब पण जाऊ शकत नाही मी शॉपिंग करायला. थोडेसे कपडे, थोडेसे काय घरातलं काय सपले ते आणावं म्हणून चालले बघा शॉपिंग करायला आज. बघू शकते तुम्ही कशी दिसते मी. मला तर माझं लुक छान वाटतं, माझं लुक मला आवडतं. मला कोणाशी काही देणं घेणं नाही. कोण मला मला काय म्हणते, कोण मला नाव ठेवते, कोण मला काय म्हणते, मला कुठल्या गोष्टी देणं घेणं नाही. कारण की माझं लुक मला आवडतं, मी माझ्या मनाने तयार होते. बघू शकता. आता जाते, आता जरा घरातलं आणणं तर लय गरजेचं, कारण की काय नसलं की डोकं चालत नाही. घरातलं बाजार काय नसलं डोकं चालत नाही, आणायचं लय गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही. थोडं उशिरा जाते. मला आहे ना शॉपिंग संध्याकाळच करू वाटते गाईस. संध्याकाळी शॉपिंग करायला खूप मजा येते. खरं म्हणजे दिवसाची तेवढं मजा येत नाही, दुपारी संध्याकाळी शॉपिंग करायला मजा येते. तिथून काही तर खाऊन पिण्याचं. स्वयंपाक आज बनवायचं नाही, आज रविवार, उद्या रविवार आहे, उद्या पाणी येते आणि उद्याच कसं उद्या दिवस खूप लोक फिरायला जाते, शॉपिंग करायला जाते. मग उद्याच मी कॅन्सल केले. जाणार होते मी उद्या, पण उद्याची मी कॅन्सल केलेली आहे गाईस. आज मी जाणार आहे, आता जाणार आहे. घरात थोडं सामान वगैरे आणून मस्त एकदम एन्जॉय हॉटेलमध्ये जेवण करून येणार आहे आज गाईस. बाय, पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगला. मला सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक सबस्क्राईब करा. बाय.